ओ, ये मुन्नी बदनाम शिडाचा कापूस चांगला फुटला. नंतर सोन्याचं गंट नाही वाटत मग. खडखड काय वाजू राहिलं तिकडं. डुक्कर बिक्कर तर आला नाही, बिबट्यात आला नाही. मला ते एका जोडप्यात खाली पाडन. तरी येतं खडखड वाजू राहिलं कावाच. बापरे, इथूनच खडखड वाजत होता असं. इथूनच बापू लिंडू बाहेर निघ रे बाबा. मग सवयनी तुम्हाला शोभत का लोकांच्या वावरात आगाला? तुमच्या नवऱ्यानं चांगलं गंज मोठं बाथरूम बांधून ठेवले ना, आमच्या वावरात आले आगाला मस्त. वहिनी आगाला नाही आलते असं सहज. तुमच्या वावरातला कापूस कसा आहे ते पायाला. आणि काय कापूस पाहायला आलती का आमच्या वावरातला? तो कधी कापूस पाहायला नाही का हागाल नाही आले? डब्ब का ते डब्ब ते खडे जमा करायला आणली. ती काळी माती याला लागत होती आम्हाला घरला म्हणून. हागाला आली नाही. ते सगळं साफ साफ दिसू राहिलं. ते गन लेंडक टाकून ठेवले इथं आणि म्हणून राहिली खडे यासाला आली आणि काळी माती न्यायला आली. तो बापान पाहिलं का घराला काळी माती लावाना का? तो मायनं पाहिलं? हा वहिनी आलते आगाला. मी तुम्हाला काय माझ्या बापा इतकं तुम्ही वाईट बोलले. वहिनी मग तुम्हाला काय नाही करत आणि तुम्हाला इतकंच वाटत मी आगाला आलते. मी खरंच आगाला आलते. आणि का चला निघा बाहेर आणि चाल चपट्या नाकाची. चाल खरं कुठं करू. चाल दर सरकीच्या बाहेर. तुझ्या असणं चालू आहे का मारा कुठं चालू आहे? नक्की काहीतरी सगुनीनं कांड केलं. मग सवयनी काय करू राहिली इथं? काही नाही आलते आगाला. पण तुमची बायको मला लय भांडू राहिली. त्या सगुनीला काही कामच नाही. सोन्यासारख्या बाईला भांडू राहिली. ए म्हातारिया तू नको घे त्या मुंगसाबाईची बाजू. आणि लगे लागला लगे वळवळ करायला. जस काय लगे त्याचं पोरग आहे लगे किडा वळवळ नको करू. नाही ते एका झडक्यात पाडीन खाली मी घ्या तुला. क्या बक रहे हो मादरचोद? सगुने तू शिल्लक नको बोलू त्या बाईला. सोन्यासारखी बाई कुठं भेटणार नाही. असं सोन्यासारखी बाया आणि मी का चांदीची आहे का दगडाची आहे? तुला दाखवते सोनं काय असते डांगरिया. सगुने तुला जे करायचं आहे ते कर, पण मला काही घंटा फरक नाही. तर सांगते तुला आता फरक. मित्रांनो मला सोन्यातून चांदीचा फरक कळाला. जय हिंद जय भारत.